म्हणजे सामान्यांना खरोखर आश्चर्य वाटतं की एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला मुलगा आज मुंबई भाजपचा अध्यक्ष आहे, कसं शक्य होऊ शकतं? हा प्रश्न अनेक जण विचारतात. त्याला काय होतं? हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य होऊ शकतं. ते भाजप महायुतीने 100 दिवसांमध्ये ते करून दाखवलंय जे उद्धव ठाकरेंना 25 वर्षामध्ये करता आलं नाही. थोडा वेळ लागेल, परंतु सुतासारखी मुंबईची महानगरपालिका भारतीय जनता पार्टीची महायुती ही सरळ करेल. क्या बात. दर दिवशी मुंबईकरांचे 10 ते 15 कोटी रुपये आम्ही वाचवलेले. अशी दणक्यानं सुरुवात भाजप महायुतीने ही मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराला केलेली आहे. खऱ्या अर्थानं या मुंबईतल्या मराठी माणसासाठी कुणी काम केलं असेल किंवा मराठी माणसाला जर कुणी न्याय दिला असेल तर तो भारतीय जनता पार्टीनेच दिला. इतरांनी फक्त मराठी माणसाला 25 वर्ष उल्लू बनवलं. इतरांनी फक्त मराठी माणसाला 25 वर्ष उल्लू बनवलं. भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मूल्यावरती एक अभ्यासक्रम इंट्रोड्यूस करण्याचा आमचा उद्देश आहे. देवेंद्रजी हे चक्रव्यूह भेदणारा अभिमन्यू आहे. क्या बात. नमस्कार, मी अजित चव्हाण. भाजप महाराष्ट्राच्या या मंचावरती आज आपण एका अशा विशेष अतिथीचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत जे तरुण आहेत, कार्यकर्ता प्रिय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कमी वयात मुंबईसारख्या महानगरातून अंधेरीसारख्या अतिशय उच्चभ्रू परिसराचे शुद्ध मराठी मध्यमवर्गीय कुटुंबामधनं आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेले भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटमजी आपल्याबरोबर आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. अमितजी, खूप खूप स्वागत. अनेक दिवस असा अधिकृत संवाद आपल्याशी साधण्याची आम्ही वाट पाहत होतो. खूप आभार सुरुवातीलाच की आपण वेळ दिलात. अमित साटम, महाराष्ट्रामध्ये हे नाव ओळखीचं नाही असा माणूस विरळा, पण ही ओळख निर्माण करण्याकरता एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या मुलानं जो प्रवास केला आहे तो प्रवास कसा होता ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुमचे आजोबा मुंबईमध्ये गिरणी कामगार होते, वडील बँकेमध्ये अधिकारी, आई राज्य शासनामध्ये कर्मचारी. तुम्हाला अतिशय चांगल्या अशा उच्च शिक्षणाचं बॅकग्राऊंड आहे, कॉर्पोरेटमधल्या नोकरीचं बॅकग्राऊंड आहे, श्री श्री रविशंकर यांचा शिष्य असा आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे. मग राजकारणामध्ये आपण इथपर्यंत येऊ शकू असं तेव्हा वाटलं होतं का? हा प्रवास कसा होता? कॉलेजमध्ये असल्यापासूनच राजकारणाची आवड होती आणि कधी ना कधी राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे असं एक मनामध्ये होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट वर्ल्डची नोकरी स्वीकारली, 4 वर्ष नोकरी केली. पण नोकरी करीत असताना हे मला माहीत होतं की मी काही फार काळ इकडे टिकणार नाही किंवा आपलं मन काही इथे फार रमणार नाही आणि राजकारणामध्ये प्रवेश करून पूर्ण वेळ राजकारण करायचं. कुठे पोचायचं आहे हे काही ठरवलं नव्हतं, परंतु राजकीय क्षेत्रात काम करायचं ती माझी पॅशन होती. समाजाची सेवा करायची, देशाची सेवा करायची ही भावना होती. आणि मग नोकरी आणि भाजपचं काम हे दोन्ही करता करता वेळ अशी आली की संधी मिळाली. 2004 साली नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं. काम करत राहिलो, संधी मिळत गेली. पहिल्यांदा अपयशी मिळालं, नंतर यश मिळालं आणि करता करता इथपर्यंत पोचलो परमेश्वराच्या कृपेने. कार्यकर्त्यांचा अध्यक्ष अशी तुमची ओळख आहे. स्वतः भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कारकीर्द सुरू केली. आज मुंबईचा अध्यक्ष, अंधेरीसारख्या उच्चभ्रू परिसराचा 3 वेळा आमदार. म्हणजे सामान्यांना खरोखर आश्चर्य वाटतं की एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला मुलगा आज मुंबई भाजपचा अध्यक्ष आहे, कसं शक्य होऊ शकतं? हा प्रश्न अनेक जण विचारतात. त्याला काय उत्तर? हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच शक्य होऊ शकतं. कारण भारतीय जनता पार्टी ही एक कॅडर बेस्ड पार्टी आहे. या पक्षामध्ये सर्वोच्च पदी पोहोचण्याकरता कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीची आवश्यकता नाही किंवा तुम्ही कुठल्या राजकीय कुटुंबातून आलात तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता असंही नाही. आणि त्यामुळे त्याच्याचमुळे एक चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो, सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य आहे. आणि त्यामुळे जो पक्षाचं काम निष्ठेने करतो, समाजाची सेवा करतो, देशासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीची जी मूळ संकल्पना आहे
की आपण कुठल्याही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही, आपण समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. आणि हे जे एक ब्रीदवाक्य आहे त्याला धरून जो काम करत राहतो त्याला कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षामध्ये स्थान मिळतं, त्याची प्रगती होते. आणि अशी असंख्य उदाहरणं ही भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. थेट राजकारणाकडे जातो. 100 दिवस पूर्ण होत आहेत. मुंबई महानगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाला मिळाली. मुंबई भाजपचा अध्यक्ष आणि त्यापूर्वीसुद्धा गेली अनेक वर्ष सातत्यानं मुंबईकरांच्या हक्कासाठी आवाज उचलणाऱ्या मुंबईकर कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली आता 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. सिंहावलोकन करताना काय विचार मनात येतो आणि काय दृष्टिक्षेप आहे? नाही, भाजप महायुतीने 100 दिवसांमध्ये ते करून दाखवलं आहे जे उद्धव ठाकरेंना 25 वर्षामध्ये करता आलं नाही. आणि त्यामुळे पूर्णपणे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाला उखडून फेकून द्यायचं काम हे महायुतीने महानगरपालिकेत पहिल्या 100 दिवसात केलेलं आहे. जसं त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमधली स्टँडिंग कमिटी ही आपल्या अंडरस्टँडिंग करता कुप्रसिद्ध होती. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी तशा प्रकारची स्टेटमेंटसुद्धा केली होती. त्या मुंबई महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीतल्या अंडरस्टँडिंगला पूर्णपणे कायमचं बंद केलेलं आहे. आता स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्ताव पारित करण्याकरता कुणाचीही भेट किंवा गोल्डन हँडशेक करावा लागत नाही. प्रस्ताव योग्य असेल, मुंबईकरांच्या हितामध्ये असेल, अभाव नसेल तर तो तसाच पारित होतो. आणि जर प्रस्ताव अयोग्य असेल, मुंबईकरांच्या पैशावरती डल्ला मारणारा असेल, चुकीचा असेल, रिग्ड असेल तर तो रिजेक्ट होतो. त्यामुळे मेरिटप्रमाणे प्रस्ताव हे महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये पारित होतात. कुणालाही न भेटता ते पारित होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेनी सुरू करण्यात आलेलं गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जेम पोर्टल जे आहे, या जेम पोर्टलवरती महानगरपालिकेने आपली खरेदी सुरू केलेली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थींची त्यांना देण्यात येणाऱ्या 27 वस्तू असतील, मेडिकल इक्विपमेंट्स असतील, ही सर्व खरेदी ही आता जेम पोर्टलवरनं महापालिका विकत घेते. 4 लाख कोटीचं टर्नओव्हर असणारं जेम पोर्टल मुंबईची महापालिका या जेम पोर्टलवरनं खरेदी का करत नव्हती? खरं तर हा एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर हे उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. परंतु पहिल्या 100 दिवसामध्ये आम्ही जेम पोर्टलवरती पालिकेची खरेदी सुरू केलेली आहे. साधारणतः 1000 कोटीचे टेंडर जे रिग्ड होते, जे अनावश्यक होते, अननेसेसरी होते, 1000 कोटीचे टेंडर पहिल्या 100 दिवसामध्ये आम्ही रद्द केलेले आहेत. वा. गारगाई पिंजाळचा प्रकल्प पारित करत असताना मुंबईकरांचे 280 कोटी रुपये आम्ही वाचवलेले आहेत. त्यामुळे साधारणतः 1200 ते 1500 कोटींची बचत पहिल्या 100 दिवसात, दर दिवशी मुंबईकरांचे 10 ते 15 कोटी रुपये आम्ही वाचवलेले आहेत. वा. अशी दणक्यानं सुरुवात भाजप महायुतीने ही मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराला केलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत बांधकामं, मतांच्या लांगुलचालनाकरता आतापर्यंत प्रोटेक्ट करण्यात आलेली बांधकामं, याच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रियासुद्धा महापालिकेने सुरू केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून बरेच प्रकल्प जे आहेत ते आता पहिले 100 दिवस हे फक्त ट्रेलर आहे, आगे का पिक्चर अभी बाकी आहे. अमित साटम म्हटलं की बेधडक, अतिशय आक्रमक आणि आपल्या पक्षाच्या लाईनसाठी वाटेल ते करणारा कार्यकर्ता आणि थेट घुसणारा कार्यकर्ता अशी तुमची ओळख आहे. मुंबईचा अध्यक्ष झाल्यानंतर सुदैवानं ही सगळी सत्तास्थानं ज्याची भाजपच्या स्थापनेपासून वाट पाहिली जात होती ती आज भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत. हा आक्रमकपणा मुंबईकरांना कशा स्वरूपात अमितजी दिसणार आहे? नाही, मी फक्त एक कार्यकर्ता आहे आणि पक्षानं माझ्यावरती अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेतला जो भारतीय जनता पार्टीचा गट आहे त्या गटाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि त्यामुळे योग्य रीतीने आपला गट काम करतो आहे. आपल्या महापौर असतील, सभागृह नेते असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, विविध कमिट्यांचे चेअरमन्स असतील, हे फार चांगल्या कामाला सुरुवात त्यांनी पहिल्या 100 दिवसांमध्ये केलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी काही त्यांना मदतीची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्यांना मदत मी करत असतो. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे.
आणि कुठल्याही चुकीच्या प्रकारची गोष्ट हे देवाभाऊ मुंबई महानगरपालिकेमध्ये घडू देणार नाहीत. आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थितपणे फीडबॅक देणं महापालिकेतल्या गटाच्या कामाचं आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे इनपुट्स हे महानगरपालिकेच्या गटाकडे पोहोचवणं, एवढी एक छोटीशी जबाबदारी मी पार पाडतोय. मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाले. आम्हाला ज्या पद्धतीनं मोदी सरकार काम करतं आहे ते स्पष्टपणे सामान्य जनता म्हणून दिसतं आहे. परंतु मुंबईचा अध्यक्ष म्हणून या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली अशी कुठली कामं आहेत की ज्याची उजळणी करावीशी वाटते, ज्याची आठवण करावीशी वाटते, आणि मोदीजींची काय ध्येयधोरणं उद्दिष्ट या 12 वर्षामधली तुम्हाला पटली आणि ती तुम्ही मुंबई भाजपच्या माध्यमातून आणखी पुढे नेऊ इच्छित? नाही, मला असं वाटतं की मुंबई शहराबद्दल जर आपण म्हणायला गेलो स्पेसिफिकली, तर मुंबई शहरामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये जे जे बदल क्रांतिकारक अशा प्रकारचे आपल्याला दिसलेत ते मोदीजींच्या सरकारमुळे आणि देवेंद्रजींच्या सरकारमुळे आहेत. महापालिकेने तसं काहीच केलं नाही मुंबईकरता. आणि कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मुंबई MMR रिजनमधली मेट्रो असेल, मुंबईमध्ये लागलेले CCTV कॅमेराज असतील, किंवा अटल सेतू असेल, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, अशी ही सर्वच्या सर्व कामं ही मोदी सरकारमुळे किंवा देवेंद्रजींच्या सरकारमुळेच ही त्याच्या लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत पोहोचलेली आहे. आणि देशभरामध्ये तर मोदीजींनी, मला असं वाटतं, सर्वात मोठं काम काय तर भारत आणि भारतवासीचं मान, सन्मान आणि गौरव हा संपूर्ण जगभरामध्ये वाढवण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आपण म्हणतो ना की आज चांद पर भी जाकर तिरंगा लहरा रहा है. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं भारताने ज्या प्रकारे, म्हणजे, आणि त्यांनी ते सगळं ग्रॅज्युअली केलं. पहिल्या वर्षामध्ये स्वच्छ भारतच्या माध्यमातून एक इन्स्पिरेशन देशाला दिलं. त्यानंतर जनधनची अकाउंट्स त्यांनी ओपन केली. फायनान्शियल इन्क्लुजनचं एक खूप मोठं पाऊल त्यांनी उचललं होतं. त्यानंतर 1 नेशन 1 टॅक्स, GST, त्यानंतर आर्टिकल 370 खारिज करून काश्मीरला खऱ्या अर्थानं भारताचा अविभाज्य अंग करण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स हे संपूर्ण देशामध्ये, आज जगामध्ये सर्वात उंच स्टॅच्यू कुठला तर स्टॅच्यू ऑफ युनिटी. जगामध्ये सर्वात उंच असलेलं रेल्वे स्टेशन भारतामध्ये आहे. जगामध्ये सर्वात उंच असलेलं पूल भारतामध्ये आहे. जगातला 12 नंबरचा लॉंगेस्ट सी ब्रिज अटल सेतू भारतामध्ये आहे. असे इन्फ्रास्ट्रक्चरल मार्वल्स हे मोदीजींनी तयार केले. त्यानंतर कोविडचा काळ आला. कोविडच्या काळामध्ये सुद्धा भारताने आपली स्वतःची मेड इन इंडिया वॅक्सिन बनवली आणि या देशातल्या 140 कोटीच्या जनतेलाच नाही, परंतु जगाच्या पाठीवरती 92 देशांपर्यंत भारताची मेड इन इंडिया वॅक्सिन पोहोचवून खऱ्या अर्थानं वसुदैव कुटुंबकम काय आहे, ही संकल्पना काय आहे, त्याचं अद्भुत उदाहरण मोदीजींनी हे संपूर्ण जगासमोर ठेवलं. आणि या कोविडमधनं बाहेर येणारी सर्वात पहिली इकॉनॉमी कुठली, अर्थव्यवस्था कुठली? भारताची अर्थव्यवस्था होती. ती मेड इन इंडिया वॅक्सिनमुळे होती आणि ती 20 लाख कोटीच्या आत्मनिर्भर भारतच्या मोदीजींनी दिलेल्या पॅकेजमुळे ती स्थिती आपल्याला बघायला मिळाली. भारत आज जगातली 4थी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता झालेला आहे. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये जगातली 3री सर्वात मोठी इकॉनॉमी आपण होणार आहोत. 2029 साली भारताची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन असेल आणि त्यावेळेला देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $1 ट्रिलियन झालेली असेल. असं विविध 360 डिग्रीच्या लँडस्केपवरती मोदीजींनी या देशामध्ये जे बदल घडवून आणलेले आहेत आणि 500 वर्षापासून या संपूर्ण जगातल्या अखंड हिंदू समाजाचं जे स्वप्न होतं की जहाँ पर राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है, आणि त्यामुळे असे अनेक वर्ष स्वप्नवत जे आपल्याला वाटत होतं की जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, जो कश्मीर हमारा है वो पूरा का पूरा है, ही घोषणा आपण द्यायचो, पण ते होणार की नाही होणार आपल्याला माहीत नव्हतं. तेही करून दाखवलं. जहाँ पर राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे, हेही करून दाखवलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता अशी प्रगती या भारताची झालेली आहे. आणि मोदीजींचं जे स्वप्न आहे की 2047 पर्यंत भारत एक विकसित भारत झाला पाहिजे, डेव्हलप्ड नेशन झाला पाहिजे. डेव्हलप्ड नेशन आणि विश्वगुरू दोन्हीच्या दिशेने वाटचाल भारताची ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टपणे सुरू आहे. माझ्या हातामध्ये एक कागद आहे आणि तो आहे
की ज्या पद्धतीनं तुम्ही एक महत्त्वाचा विषय केला की पुढच्या पिढ्यांकरता महाराष्ट्र फ्युचर जनरेशन वेलफेअर बिल 2024मध्ये तुम्ही मांडलं होतं. त्यावेळेला तुमचं खूप कौतुक झालं की असा एक राजकारणी असू शकतो भारतामध्ये की जो पुढच्या पिढ्यांना आपण काय देऊन जाणार हे मांडतो. या विषयावरती आता केंद्रात सरकार तुमचं आहे, मुंबई महापालिकेत सत्ता आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे. सिंहावलोकन करताना या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आज तुमच्या भावना काय, पुढं त्यावर काय करायचं? एक महाराष्ट्राच्या आमदारांचा दौरा हे वेल्सला गेला होता. त्या ठिकाणी तिकडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना त्या ठिकाणी वेलफेअर ऑफ फ्युचर जनरेशन्स ॲक्ट हा वेल्श गव्हर्नमेंटनी 2016 साली आणला होता. त्या ॲक्टचं त्या ठिकाणी ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला लक्षात आलं की आज काम करत असताना आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचं रक्षण हे करण्याच्या दृष्टिकोनातनं असा एक कायदा हा महाराष्ट्रात सुद्धा आपण आणला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातली विविध खाती आहेत, वेगळी डिपार्टमेंट्स आहेत. ती डिपार्टमेंट्स काम करत असतात, त्या प्रत्येक डिपार्टमेंटचे क्वांटिफायबल गोल्स किंवा मोजता येईल अशी उद्दिष्टे ही असली पाहिजेत. आणि त्यामुळे अधिकारी कोणी असेल, सरकार कोणाचंही असेल, ते खातं त्या उद्दिष्टांच्या दिशेने हे काम करेल. आणि ते काम करत असताना ही डेव्हलपमेंट ही सस्टेनेबल आहे की नाही आहे. कारण भविष्यामध्ये आपली डेव्हलपमेंट, आपला विकास हा सस्टेनेबल असला पाहिजे. आणि युनायटेड नेशन्सच्या 16 जे डेव्हलपमेंटचे USDG जे गोल्स आहेत त्याच्याशी संलग्न अशा प्रकारचा तो विकास असला पाहिजे. या दृष्टिकोनातनं हे बिल आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र भविष्य कल्याण विधेयक 2024 हे मांडलेलं आहे. त्यामध्ये शासनाने एक समिती निर्माण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ती समिती त्याच्यावरती काम करेल आणि मग त्या समिती आपली फाइंडिंग्स ही शासनाला त्या ठिकाणी प्रेझेंट करतील आणि त्या फाइंडिंग्सच्या आधारावरती मग शासन विधानसभेमध्ये अशा प्रकारचं एक बिल आणेल अशी अपेक्षा आहे. रस्त्यावरती भांडणारा कार्यकर्ता आज मुंबईचा अध्यक्ष झाला आहे, 3 वेळा आमदार झाला आहे. ती जी धग आहे प्रश्न मांडण्याची, तिची प्रेरणा काय आहे? आणि मला असं वाटतं की त्याची प्रेरणा हे नेतृत्व आहे. आणि गेल्या 12 वर्षामध्ये आमदार म्हणून काम करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारचं फ्रीडम, स्वातंत्र्य काम करत असताना सर्वांना दिलं आहे की समजा एखादी गोष्ट चुकीची घडते, आपलं सरकार आहे, पण हे कधीही ते कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते बोलण्यापासून थांबवत नाहीत, उलट ते एनकरेज करतात. कारण त्यांचं असं त्याच्यामध्ये आउटलुक असतो की कदाचित हे त्यांनी मांडल्यानंतर त्याच्यातनंही काहीतरी चांगली गोष्ट ही सरकारला मिळू शकते. आणि त्यामुळे आपलं सरकार आहे, विरोधात का बोलता, हे का मांडता वगैरे असं कधीच त्यांचं धोरण नसतं. उलट सर्वांनी बोलावं, कोणी विरोधात बोललं तरी चालतं, त्याच्यातनंही काही 4 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, सरकारला शिकायला मिळतील असा विचार करणारे फार कमी नेते असतात, असं ब्रॉड आउटलुक असणारे. आणि त्याच्यापैकी एक आपले मुख्यमंत्री आहेत. आणि त्यामुळे मी जर काही असे विषय मांडले असतील गेल्या 12 वर्षामध्ये जे कदाचित आपल्या सत्तेच्या विरुद्ध असू शकतात किंवा प्रशासनाच्या विरुद्ध असू शकतात, त्याचं श्रेय हे नेत्यांचं आहे. कारण ते नेत्यांनी मला ते मांडू दिले, त्यांनी मला ते स्वातंत्र्य दिलं की तू हे मांड, तू हे बोल, आणि तू बोललास तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि ते मांडणं किंवा ते बोलणं हे तुझं कर्तव्य आहे. असा विचार ठेवणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि त्यामुळे ते श्रेय नेत्यांचं श्रेय आहे. आम्ही जी 25 वर्षामध्ये मागच्या BMCमध्ये जवळपास 3 लाख कोटींचा बांधकाम भ्रष्टाचार झाल्याचंही आपण म्हणाला होता. काय आज सद्यस्थिती काय, म्हणजे त्याची चौकशी करता येईल का, काय नेमकं खरं आहे, मुंबईकरांपर्यंत काय सांगा? त्याच्यामध्ये चौकशी ही नेमण्यात आली होती, पण अनफॉर्च्युनेटली त्या चौकशीचं पुढे काही झालं नाही. कारण हे एक बराच मोठा कालावधी जो आहे तो त्याच्यामधनं निघून गेला होता. 2000 ते 2014 या कालावधीमध्ये हे झालेलं आहे. आणि त्याच्यातल्या साधारणतः 3,500-4,000 फाईल ज्या गायब आहेत, फाईल गायब असल्यामुळे, ते कागदपत्रच नसल्यामुळे चौकशीला त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडथळे आले. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हाती काही लागलं नाही. पण त्याच्यातनं हाती नक्की हे लागलं की याच्यापुढे अशा प्रकारचा फ्रॉड
करण्याची हिंमत महापालिकेतल्या बिल्डिंग प्रपोजल किंवा बिल्डिंग आणि फॅक्टरी डिपार्टमेंटमधले कुणीही करणार नाहीत. हे त्याच्यातनं आपलं नक्की त्याच्यातनं हाती लागलेलं म्हणजे आहे. चाप लावण्यात तुम्ही यशस्वी ठरला. चाप लावला, परंतु आधी जे काही चुकीचं घडलंय, अनफॉर्च्युनेटली दुर्दैव आहे की आपण त्यांना त्यामध्ये पनिश करू शकलो नाही किंवा त्यांना शिक्षा करू शकलो नाही. काय तुमच्या डोक्यामधले फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आहेत? तुम्ही मुंबईभर फिरत असता, रोजचा तुमचा हजारो कार्यकर्त्यांचा संपर्क आहे, तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं मुंबईकरांना उपलब्ध असतात. मुंबईकरांना काय हवं आहे, भाजपचा मुंबईकरांना येत्या काळामध्ये काय देण्याचा प्रयत्न आहे, तुमचे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आगामी काळामधले काय आहे? हे सर्वप्रथम तर दर पावसामध्ये मुंबईची तुंबई होते. IIT बॉम्बेला चा एक रिपोर्ट आहे, त्या रिपोर्ट केंद्र शासनाला सबमिट केला आहे. केंद्र शासनाचा हिरवा कंदील मिळाल्यावरती केंद्र शासन त्याच्याकरता फंडिंग देणार आहे आणि त्यामुळे कायमची मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याकरता येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू. मुंबई महानगरपालिकेतल्या शाळा असतील, महानगरपालिकेतली हॉस्पिटल्स असतील, त्याच्यामधली जी सर्व्हिस आहे आणि त्याच्यातली जी ट्रीटमेंट आहे ती दर्जेदार असावी, ती चांगल्या स्टँडर्ड्सची असावी. त्यामध्ये चांगली वागणूक ही आपल्या गरीब मुलांना आणि गरीब पेशंट्सला ही देण्यात यावी, हे आमचं उद्देश आहे. भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मूल्यावरती एक अभ्यासक्रम इंट्रोड्यूस करण्याचा आमचं उद्देश आहे. मुंबई महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये AI आणि रोबोटिक लॅब्स सुरू करण्याचा आमचं उद्देश आहे. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये पार्किंग लॉट्स, कारण मुंबईमध्ये पार्किंगची मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे, त्याकरताही मुंबईची महानगरपालिका 27 ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग लॉट्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महापालिका करते आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे सगळ्या ज्या मंडई आहेत त्याचा विकास झाला पाहिजे. अशी विविध मध्ये मराठी चित्रपटांकरता विशेष मल्टिप्लेक्स एक असलं पाहिजे, ते स्थापन करण्याचा किंवा ते तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि मराठी भाषा, ज्या मराठी भाषेवरती गेली 25 वर्ष काही लोकांनी मुंबईच्या महानगरपालिकेवरती राज्य केलं किंवा मुंबई लुटली, त्या मराठी भाषेला साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याचा उद्देशसुद्धा आमचा आहे, जेणेकरून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा इंटरनॅशनली साता समुद्रापलीकडे जे जगाच्या विविध कोपऱ्यामध्ये जो मराठी माणूस राहतो त्या मराठी माणसापर्यंत मराठी भाषा पोहोचवणं, हे सुद्धा आमचा उद्देश आहे. याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम जे आहेत त्या इंटरनॅशनल मराठी कम्युनिटीसमोर आम्ही नेऊ, हा सुद्धा आमचा त्यामुळे अनेक प्लॅन्स आहेत आणि संकल्पपत्र तर आम्ही मांडलेलंच आहे. त्यामुळे संकल्पपत्रावरती जे 2,65,000 मुंबईकरांनी आपल्या सूचना देऊन संकल्पपत्र तयार केलं, त्या संकल्पपत्र आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा गट यांचं काम, याच्यामध्ये कुठेतरी एक कोऑर्डिनेशन असावं, सिंक्रनायझेशन असावं, या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. याच मुंबईमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये छातीत मुंबई मराठी माणसाच्या गोळ्या घातल्या, पण मध्यंतरीच्या काळामध्ये फार वेगळा सगळा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं इथल्या विरोधकांकडनं केला जातो की भाजप मुंबई हे सगळं विरोधाभासी आहे. ते कसं पूरक आहे, ते कसं सुस्पष्ट करायला आपण? नाही, खऱ्या अर्थानं या मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला जर कोणी न्याय दिला असेल तर तो भारतीय जनता पार्टीनेच दिला. या मुंबईमध्ये गेल्या 105 वर्षापासून BJP चाळ आहे. त्या BJP चाळीचा विकास हा 1980च्या दशकापासून करण्याचा प्रयत्न त्यावेळेचे सत्ताधारी करत होते. परंतु खऱ्या अर्थानं या BJP चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर, तिथेच 160 फुटामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर त्याच ठिकाणी, त्याच मध्य मुंबईमध्ये, त्याच दक्षिण मुंबईमध्ये हे देवेंद्रजींच्या सरकारने दिलं. आणि त्यामुळे मराठी माणसाला यांच्या काळामध्ये जो मराठी माणूस मुंबई सोडून लांब जात होता, अंबरनाथला जात होता, बदलापूरला जात होता, कल्याण डोंबिवलीला जात होता, त्या मराठी माणसाला त्याच दक्षिण मुंबईमध्ये, त्याच मध्य मुंबईमध्ये 500 फुटाचं कायमस्वरूपी घर त्याच जमिनीवरती करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे. किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा अनेकांनी मागणी केली होती, अनेकांनी घोषणा केल्या होत्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
त्यामुळे खऱ्या अर्थानं या मुंबईतल्या मराठी माणसासाठी कुणी काम केलं असेल किंवा मराठी माणसाला जर कुणी न्याय दिला असेल तर तो भारतीय जनता पार्टीनेच दिला. इतरांनी फक्त मराठी माणसाला 25 वर्ष उल्लू बनवलं, मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केलं, मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारला, मुंबईचा कोपरानकोपरा विकून खाल्ला. याच्या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही. मुंबई जशी मराठी माणसाची आहे तशी आणखी इथले जे स्थानिक आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, मुंबईच्या कोळीवाडे आहेत आणि जो मुंबईचा मूळ निवासी आहे, इथला बांधव आहे, तो देखील भरभरून प्रेम भारतीय जनता पक्षावरती करतो. भाजपची इथल्या गावांकरता मुंबईमधली जी गावं आहेत आणि मुंबईमधले कोळीवाडे आहेत त्याच्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका आहे? मुंबईतल्या गावठण आणि कोळीवाड्यांचं सीमांकनाची प्रक्रिया ही 80% पूर्ण झालेली आहे. वा. या संदर्भामध्ये या कोळीवाड्या आणि गावठणचा विकास करण्यासाठी मुंबईच्या गावठण आणि कोळीवाड्यांच्या विकासाकरता महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत या ठिकाणी एक स्पेशल विकास नियंत्रण नियमावली फक्त गावठण आणि कोळीवाड्यांकरता ही विचाराधीन आहे. त्याचं काम सुरू आहे आणि तो DCR जो आहे, विकास नियंत्रण नियमावली तयार झाल्यानंतर मुंबईच्या गावठण आणि कोळीवाड्यांचाही विकास जो आहे त्या नियमावलीच्या अंतर्गत हा केला जाईल. माझी वसुंधरा नावानं एक डॉक्युमेंटरी आपण तयार केली होती. मी पत्रकारितेत होतो, मला आठवतं. अतिशय सुंदर विषय आपण त्याच्यामध्ये मांडले होते आणि आम्ही त्यावेळेलाही चर्चा केली होती. टेक्निकली खूप छान ते काम झालं होतं. मुंबईसारख्या महानगरामध्ये इथे बायोडायव्हर्सिटी पण खूप आहे. आपल्याकडे राष्ट्रीय उद्यान आहे मुंबईच्या पोटामध्ये. पण इथल्या जलवायू परिवर्तनाचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला टाळता आले तर, कारण पुढच्या पिढीला काय देणार याचा विचार करणारे राजकारणी तुम्ही आहात. काय विचार करत आहात मुंबईकरांसाठी? याच्यामध्ये एक पाऊल आम्ही पहिल्या 100 दिवसामध्ये उचललेलं आहे. बरं. की मुंबईच्या पर्यावरणाला किंवा एअर क्वालिटी इंडेक्सला जो एक धोका निर्माण झालेला आहे तो मोठ्या प्रमाणावरती CND वेस्टमुळे झालेला आहे. कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट. साधारणतः मुंबई शहरामध्ये दररोज 8,000 मेट्रिक टन हा कचरा जनरेट होतो. बापरे. आणि 8,000 मेट्रिक टन तेवढंच बांधकामाचा हे CND वेस्ट जनरेट होतं, कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट जनरेट होतं. आणि या कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट मँग्रोव्जमध्ये, वेटलँड्समध्ये, नाल्यांमध्ये, गटारांमध्ये फेकलं जातं आणि त्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. याकरता CND वेस्टची पॉलिसी ही मुंबईच्या महानगरपालिकेने पहिल्या 100 दिवसांमध्ये मलबा पॉलिसी ही आणलेली आहे. त्यामध्ये ते वाहून नेणारे जे व्हेकल्स असतील त्यांना डिजिटल ट्रॅकिंग, GPS ट्रॅकिंग हे सगळं करून यामध्ये ज्या वेळेला एखादा विकासक किंवा एखादा प्रोजेक्ट सुरू करतो त्यावेळेला त्याला सांगावं लागतं की मी माझं वेस्ट इकडे टाकणार आहे, पण ते तिकडे टाकत नाहीत. आता ह्याच्यानंतर ते डिजिटली मॉनिटर होईल आणि ते मॉनिटर झाल्यानंतर त्याने जिथे टाकणं अपेक्षित आहे तिथेच तो टाकतोय की नाही टाकत आहे हे मॉनिटर होईल. आणि कॉर्पोरेशननी आता दिवसाला साधारणतः 1,000-1,500 मेट्रिक टन वेस्ट प्रोसेस करण्याचे प्लांट्ससुद्धा सुरू केलेले आहेत. क्या बात. हे प्लांट्सची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे, परंतु कुठे ना कुठे याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. त्यामुळे CND वेस्टवरती नियंत्रण आणि त्याचं मॅनेजमेंट नीट करणं, त्याच्यानंतर मुंबई शहरामध्ये मँग्रोव्ज आणि वेटलँड्स आहेत त्यांचं संरक्षण करणं, मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नॅचरल लेक्स, पॉन्ड्स आणि रिझर्वायर्स आणि तळं जी आहेत ती आहेत त्यांना कॉन्झर्व्ह करणं आणि कुठे ना कुठे त्याला साफ करून त्याच्यामध्ये पाणी चांगल्या रीतीने मुरतं आहे की नाही. कारण प्रत्येक वेळेला आपण काही मॉन्सूनवरती म्हणजे एखाद्या वर्षी मॉन्सून चांगला नाही झाला की मुंबईच्या पाण्याची वाट लागली. त्यामुळे मॉन्सूनवरचं जे डिपेंडन्स आहे ते कमी करावं लागेल येणाऱ्या वर्षांमध्ये आणि नॅचरल लेक्स, रिव्हर्स, पॉन्ड्स यांना पुनरुज्जीत करून, रिज्युविनेट करून त्याचाही वापर त्या पाण्याचा भविष्यामध्ये आपण कसा करू शकतो याच्यावरतीही विचार येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून सहकाऱ्यांकडनं काय अपेक्षा आहेत, कार्यकर्त्यांकडनं काय अपेक्षा आहेत, महापालिकेतल्या नगरसेवकांकडनं आणि लोकप्रतिनिधी तुमचे आमदार आणि खासदार यांच्याकडून मुंबई अध्यक्ष म्हणून आपल्याला काय अपेक्षा? नाही, मुंबई अध्यक्ष म्हणून माझ्या अशा काही अपेक्षा नाहीत, कारण सर्वजण खूप चांगले काम करत आहेत आणि प्रत्येकाला पार्टीची संकल्पना काय, पार्टीची आयडिओलॉजी काय, विचारधारा काय, उद्देश काय
की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. आणि त्यामुळे सर्वजण या ब्रीदवाक्याला किंवा या संकल्पनेला धरूनच काम करत आहेत. आणि त्यामुळे अशी कोणतीही अपेक्षा नाही. अपेक्षा एवढीच आहे, प्रेम ठेवावं, एकत्रपणे काम करू. देवेंद्र फडणवीस हे विजनरी नेते आहेत आणि आपल्याला त्यांच्याबरोबर काम करण्याचं सौभाग्य लाभलं. देवेंद्रजींशी आपला अतिशय निकटता आहे, जिव्हाळा आहे. मुंबईचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत असताना देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी आपण दीर्घकाळ त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. देवेंद्रजींच्याबद्दल काय शब्द आहेत, काय सांगता येईल आपल्या नेत्याबद्दल? एक दूरदृष्टी असलेला नेता, विजनरी ज्याला म्हणतात, टास्क मास्टर. म्हणजे एखादं काम करायचं म्हणजे करायचं, ते लिहून ठेवायचं आणि मग त्याचा पाठपुरावा करायचा. आणि त्यामध्ये त्यांचे गव्हर्नन्सचे जे स्किल्स आहेत, प्रशासनावरती कशा प्रकारे प्रशासनाकडनं काम करून घ्यायचं, किंवा ज्याला कॅरेट अँड स्टिक वेगवेगळ्या वेळेला कॅरेट अँड स्टिक यूज करता आली पाहिजे. आणि कुठे गाजर दाखवायचं, कुठे दंडा मारायचा, हे त्यांना योग्यरित्या कळतं. आणि कदाचित देवेंद्रजी एक असे नेते आहेत की फार कमी नेते असे असतात ज्यांना UD आणि फायनान्स हे दोन्ही कळतं. क्या बात, खरं. आणि UD आणि फायनान्स दोन्ही कळणारे नेते देवेंद्रजी आहेत. कारण मी विधानसभेमध्ये बसून हे स्वतः अनुभव घेतला या गोष्टींचा, की पहिल्या मुख्यमंत्री झाल्याच्या पहिल्या 6 महिन्यात त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटचा ग्रीप घेतला होता. आणि त्यावेळेला समोर विरोधकांमध्ये सुद्धा स्टॉलवर्ड्स होते. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते. पहिल्या काळामध्ये अजितदादा RR पाटील होते, छगन भुजबळ होते, अजितदादा होते, पृथ्वीराज चव्हाण होते. त्यामुळे समोरही सगळे स्टॉलवर्ड्स होते. परंतु अंतिम आठवड्यावरती देवेंद्रजींचं जे उत्तर आहे ते मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वन ऑफ द बेस्ट अंतिम आठवड्याची उत्तरं जर कोणी दिली असतील तर ती देवेंद्रजींनी दिली आहेत. पूरक अशा प्रकारची उत्तरं, म्हणजे अगदी विरोधकांना निरुत्तर करणारी उत्तरं पूर्णपणे देवेंद्रजींनी दिली आहेत. आणि मला असं वाटतं की हे सर्व ते का करू शकतात, हे फक्त प्रामाणिक माणूसच करू शकतो. क्या बात. आणि त्यामुळे प्रामाणिकता हा त्यांचा जो गुण आहे तो सर्वात मोठा गुण आहे. आणि ती प्रामाणिकता आहे म्हणून ते कन्व्हिक्शन आहे, आणि ते कन्व्हिक्शन आहे म्हणून ते रिझल्ट मिळतात. असं सर्व गोष्टी ह्या इंटरकनेक्टेड आहेत. किंवा प्रसंगी टोकाचा विरोध होत असताना आपण बघितलं आहे की कशा प्रकारे काही आंदोलनांमध्ये त्यांना टार्गेट करण्यात आलं, किंवा त्यांना टार्गेट करण्याच्या दृष्टिकोनातूनच काही आंदोलनं झाली. आणि त्यामुळे त्यांनी त्या स्वतःचा पेशन्स ठेवून आपल्यावर कितीही कुणीही वार कुणी करत असेल, परंतु आपल्या मुखातनं कुठलाही चुकीचा शब्द कुणाबद्दलही येता कामा नये याची काळजी बाळगून, पेशन्स ठेवून, आपल्या संपूर्ण सर्व भावनांना आवर घालून त्याच्यातनं त्यांनी तो मार्ग काढला. म्हणून मी नेहमीच म्हणतो की देवेंद्रजी हे चक्रव्यूह भेदणारा अभिमन्यू आहे. क्या बात. आणि त्यामुळे असं चक्रव्यूह भेदणाऱ्या अभिमन्यूला जवळून पाहायचं आणि जवळून काम करण्याची संधी आणि सौभाग्य आम्हाला मिळालेलं आहे. मला वाटते मुंबईतनं येणाऱ्या काही मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक काम देवेंद्रजींनी मुंबईसाठी केलेलं आहे. नाही, बरेच लोक म्हणाले होते की तुम्ही मुंबईकर नाही, तुम्हाला काय आणि त्यामुळे त्यांचा UDचा पण तेवढाच अभ्यास आहे आणि ग्रामीण खात्यातल्या कृषीचाही तेवढाच अभ्यास आहे, किंवा त्यांना ग्रामविकासची तेवढीच ग्रीप आहे आणि आदिवासी विकास खात्याचीही तेवढीच ग्रीप आहे. त्यांना इरिगेशनही तेवढंच कळतं आणि फॉरेस्टही तेवढंच कळतं. असा व्यक्ती ज्यांना सगळ्या खात्यांवरती ज्यांची ग्रीप आहे आणि प्रत्येक विषय बारीक बारीक त्यांना माहिती आहेत, अशी फार कमी माणसं असतात. मोदीजींचं विजन, देवेंद्रजींचं एक्झिक्युशन, आणि ते मुंबई महानगरपालिकेला सुद्धा लाभावं म्हणूनच कदाचित मुंबईकरांनी आपलं मत हे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूनी दिलेलं आहे. जेणेकरून ज्या प्रकारचं काम देशात झालं, महाराष्ट्रात झालं, किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुंबईत झालं, ते महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत व्हावं ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. थोडा वेळ लागेल, परंतु सुतासारखी मुंबईची महानगरपालिका भारतीय जनता पार्टीची महायुती ही सरळ करेल. क्या बात. एकीकडे केंद्र सरकारनं अतिशय प्रयत्नपूर्वक नक्षलवादावरती कंट्रोल आणलेला असताना जंगलातला नक्षलवाद संपतोय,
पण शहरी तरुणाईला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थेच्या, देशाच्या आणि संविधानिक प्रक्रियेच्या विरोधामध्ये उद्युक्त केलं जातं. याकडं कसं पाहता एक राजकारणी म्हणून? नाही, मला असं वाटतं की हे बघा, जनरली तुम्ही बघाल तर हा मानवी स्वभाव आहे की कुठलीही अँटी गोष्ट असते ती सोपी असते. तर त्याला ट्रॅक्शन मिळतो. साधारणतः कुठे, इथेच असं नाही, कुठेही जगभरामध्ये या पृथ्वी तलावरती. त्यामुळे कुठलीही अँटी गोष्ट असली की त्याला ट्रॅक्शन मिळते. आणि अँटी एखादी गोष्ट असली तर त्याच्यामध्ये, आणि तरुणाई जनरली ही थोडीशी इम्पल्सिव्ह असते, तरुण इम्पल्सिव्ह असतात. त्यामुळे मला असं वाटतं की याला तोडगा काय, तर याला तोडगा की या भारतभूमीचा 10,000 वर्षापासूनचा सर्वात मोठा ठेवा काय, तर इकडचं अध्यात्म. अध्यात्माच्या जवळ जितकी तरुणाई जाईल तितकी तरुणाई मोर थिंकिंग किंवा जास्त विचार करणारी, मॅच्युअर किंवा परिपक्व ही होईल. एखाद्या परिस्थितीला रिॲक्ट करण्यापेक्षा एखाद्या परिस्थितीला रिस्पॉन्ड केलं पाहिजे. रिॲक्ट करणं आणि रिस्पॉन्ड करणं या दोघांमध्ये फरक आहे. आणि त्यामुळे रिॲक्शन आणि रिस्पॉन्स या दोघांमधला फरक ज्या वेळेला कळेल त्यावेळेला नक्कीच, आणि मोठ्या प्रमाणावरती आपण बघतोय की गेल्या 12 वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या इकडच्या प्रथा, परंपरा, संस्कृती याला जे महत्त्व मिळतं आहे किंवा आपला जो इतिहास आहे त्याला जे महत्त्व मिळतं आहे तो जगासमोर आणला जातो आहे, तरुणाईसमोर आणला जातो आहे. आपण बघतोय की आता गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे भजन जॅमिंगचे कॉन्सर्ट्स होत आहेत. ही एक पॉझिटिव्ह साईन आहे. आणि कुठे ना कुठे म्हणजे एक कॉन्सर्ट असते वेस्टर्न म्युझिकची ज्याच्यामध्ये देर इज इंटॉक्सिकेशन ऑफ ड्रग्ज अँड इंटॉक्सिकेशन ऑफ अल्कोहोल, आणि आपली कॉन्सर्ट असते भजन जॅमिंगची जिथे देर इज इंटॉक्सिकेशन ऑफ ग्रेस अँड इंटॉक्सिकेशन ऑफ डिवोशन. आणि त्यामुळे ही या भजन जॅमिंगच्या दिशेने आपली तरुणाई जाते, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आपल्या देशाच्या इतिहासाला अनफॉर्च्युनेटली इंग्रजांनी मायथॉलॉजीमध्ये कन्वर्ट केलं, हिस्ट्रीला मायथॉलॉजी तयार केलं. आणि कारण ते 5,000 वर्षापूर्वी झालं होतं, कारण ते 7,000 वर्षापूर्वी झालं होतं म्हणून ते काल्पनिक आहे अशा प्रकारचं परसेप्शन तयार करण्यात आलं होतं. आणि त्यामुळे आता कुठेतरी आपली मायथॉलॉजी, आता हिस्ट्री आहे ती मायथॉलॉजी नाही आहे, तो आपला इतिहास आहे, ती आपली प्रथा, परंपरा, संस्कृती आहे, आपली धरोहर आहे. हे कुठेतरी ज्या वेळेला आपल्या तरुणाईच्या समोर येईल आणि या आपल्या कल्चरच्या जवळ जितकी आपली तरुणाई येईल, आणि ती यायला सुरुवात झाली आहे, त्याशिवाय काही भजन जॅमिंगच्या कॉन्सर्ट्सला जो प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद मिळाला नसता. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये अनेक लोकांनी अनेक वर्ष आपलं आयुष्य दिलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांनी, त्याच्यामध्ये अनेक स्वयंसेवकांनी आपल्या आयुष्याची होळी केली ही संस्कृती टिकवण्याकरता, ही प्रथा, परंपरा, ही आपली धरोहर टिकवण्याकरता. गेली 12 वर्ष आपलं भारताचं सरकार हे टिकवण्याकरता काम करतं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही एक पॉझिटिव्ह साईन आहे. आणि नक्कीच या अध्यात्माच्या दिशेने ज्या वेळेला आपली तरुणाई जाईल त्यावेळेला आपल्या मनामध्ये जे चुकीचे काही संभ्रम असतात किंवा एक क्लाउड असतो ते ढगाळ वातावरण निवळेल आणि एक मोकळं आकाश कुठे ना कुठे आपल्याला बघायला मिळेल. आम्ही जी खूप महत्त्वाच्या विषयाकडे आपण या मुलाखतीला घेऊन गेलाय त्यातलाच पुढचा एक प्रश्न आपल्याला मी विचारतो. आपण ज्या मुंबईचं प्रतिनिधित्व करता त्या मुंबईमध्ये बॉलिवूड आहे, आणि मागच्या काही वर्षामध्ये विशेषतः देशातलं सरकार बदलल्यानंतर भारतीय सिनेमाची दिशा आणि दशाही बदलली आहे का, आणि ती लोकांना जरा भावते आहे का? कारण बॉलिवूडचा समाजमनावरती असलेला मोठा पगडा आणि बॉलिवूडच्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी समाजमनावरती बिंबवल्या जायच्या की ज्या खरं तर नको होत्या. तो टॉक्सिकनेस थोडा थोडा दूर होतोय का? बॉलिवूडच्या नगरीचे तुम्ही अध्यक्ष आहात भाजपचे. मला वाटतं की ज्या वेळेला इंटेंट असते, मी मगाशी म्हटलं तसं, त्यावेळेला सगळ्या गोष्टी ह्या आपोआप घडत जातात. आणि त्यामुळे बॉलिवूड हे फार एक पॉवरफुल अशा प्रकारचं मीडियम आहे
ज्याच्या माध्यमातून समाज मनावरती आपण काही गोष्टी बिंबवू शकतो, काही गोष्टी समाजाच्या समोर आणू शकतो. आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्या प्रकारचे काही चित्रपट या ठिकाणी जे आपण पाहायला मिळाले, आपल्याला बघायला मिळाले, समाजाची खरी परिस्थिती ज्याकरता म्हणजे टॉयलेटसारखा पिक्चर असेल, पॅडमॅनसारखा पिक्चर असेल, किंवा एखादा बंगाल फाईल्स असेल, काश्मीर फाईल्स असेल, ताश्कंद फाईल्स असेल, केरळा स्टोरी असेल, किंवा अशा प्रकारचे, किंवा एखादी मणिकर्णिकासारखी फिल्म असेल ज्याच्यामध्ये आपला इतिहास त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. असे अनेक चित्रपट आहेत. म्हणजे मी नावं घ्यायला गेलो तर आता म्हणजे त्याची खूप लिस्टच निघेल. म्हणजे नेतृत्वाची प्रेरणा इथे मिळते आणि मोठ्या प्रमाणावरती. आणि आपली जी तरुणाई आहे त्या तरुणाईला मोठ्या प्रमाणावरती बॉलिवूड इन्फ्लुएन्स करते. आणि जसं मी म्हटलं होतं की आपल्या सर्व तरुण मुलींना 10 ते 15 वर्षामधल्या सर्व मुलींना केरळा स्टोरी 1 आणि 2 दाखवलाच पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की कशा प्रकारचं षडयंत्र हे आपल्या समाजामध्ये होतं आहे आणि त्या षडयंत्रापासून आपल्याला वाचलं पाहिजे आणि वाचवलं गेलं पाहिजे. त्याकरता हे चित्र जेव्हा पिक्चरच्या माध्यमातून, फिल्मच्या माध्यमातून समोर येतं तेव्हा त्याचा एक मोठा इम्पॅक्ट असतो. कारण मला आठवतं आहे, मी शाळेमध्ये असताना एक टी व्हीवरती शुभ नावाचं एक ड्रग्जवरचं एक सिरियल यायचं आणि भयानक अशा प्रकारचं चित्र त्या सिरियलमध्ये ड्रग्जमुळे काय होऊ शकतं त्याचा एवढा माझ्यावरती परिणाम झाला, माझ्या मनावरती, की आयुष्यात कधी आपण ड्रग्जपासून म्हणजे त्याच्या 100 मीटरवरती पण आपण जाणार नाही असा संकल्प त्यावेळेला केला. त्यामुळे सिरियल्स असतील, फिल्म्स असतील, पुस्तकं असतील, याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट असतो. आणि नक्कीच ज्या वेळेला नेतृत्व चांगलं असतं, इंटेंटवालं, प्रामाणिक असतं, त्यामुळे सगळेजण त्याला जुळत जातात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय गेल्या 12 वर्षात. आम्ही जी शेवटचा प्रश्न, हे सगळं करत असताना कुटुंबाची साथ खूप मोलाची असते. कुटुंब प्रमुख म्हणून या सगळ्या सामाजिक जबाबदाऱ्यांना पार पाडत असताना कुटुंबाला वेळ देता येतो का? हो, देता येतो. आणि कोणाकोणाचे आभार मानाल, कुटुंबासाठी काय सांगाल? कारण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तुम्ही हे करू शकता. नाही, पहिलं तर वेळ नक्कीच देता येतो. असं इतकं कोणीच बिझी नसतं आणि त्यामुळे मी कुटुंबाला व्यवस्थित भरपूर वेळ देतो. मी माझं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ व्यवस्थितपणे स्पेस आऊट करतो. आणि ज्या वेळेला मी हा निर्णय केला की कॉर्पोरेटमधली नोकरी सोडून मला राजकारणामध्ये पूर्ण वेळ काम करायचं आहे, तर त्या माझ्या निर्णयाला साथ देण्यासाठी मी माझ्या आईवडिलांचे आभार मानेन. माझी धाकटी बहीण आहे, तिचे आभार मानेन. तिने मला जी साथ दिली. आणि लग्न झाल्यानंतर पत्नीनेही ज्या प्रकारे साथ दिली, कारण वेळी अवेळी घरी येणं आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये असेल किंवा इतर वेळेला असेल, जी काही मी दुर्लक्ष माझ्याकडनं कुटुंबाकडे व्हायचा, त्याचं माझं तो व्हॅक्यूम कंप्लीट करण्याचं काम ती करायची. आणि त्यामुळे पत्नीचे आभार मानेन, माझ्या मुलीचे आभार मानेन. ती 12 वर्षाची आहे. आणि आता जसं मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की ती कराटेची ब्लॅक बेल्ट झाली आणि तिला कोरियामध्ये एका प्रतियोगितेमध्ये भाग घेण्याकरता संधी होती आणि आम्ही कोरियाचं तिकीटही काढलं होतं. पण मोदीजींनी आव्हान केलं की आपण परदेशी प्रवास जो आहे तो या वर्षी टाळावा. आम्ही तिला एक्सप्लेन केलं की असं असं आहे, तर आपण नको जाऊया. कारण ती म्हणाली ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि भविष्यामध्ये अशा अनेक प्रतियोगितांमध्ये भाग घेण्याची संधी तिला मिळेल. आणि त्यामुळे तिने जो समजूतदारपणा या वेळेला या निर्णयामध्ये दाखवला आणि इतर वेळीसुद्धा दाखवला, त्यामुळे त्याच्याकरता तिचेही आभार मानेन. आणि मला असं वाटतं की मी ज्या वेळेला राजकारणामध्ये पूर्ण वेळ येण्याचा मी निर्णय घेतला आणि जो निर्णय ज्यांच्या प्रेरणेने मी घेतला, असे परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचं नेहमीच मार्गदर्शन मला मिळालेलं आहे गेली 25-26 वर्ष. आणि त्यामुळे नेहमीच त्यांनी मला मार्गदर्शन केलं आहे, त्यांचं सान्निध्य मला प्राप्त झालेलं आहे. तर त्यांचेही मी आभार प्रकट करतो. अजून 2 व्यक्तींचे आभार मी नाही मानले तर कदाचित मी अन्याय करत असेल. एक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोकनेते ज्यांचा स्मृतिदिन आहे, सन्माननीय गोपीनाथजी मुंडे, ज्यांच्याबरोबर मी जवळून काम केलं. आणि आता मोठा भाऊ म्हणून मार्गदर्शन करणारे
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचेही आभार प्रकट करतो. अशी जी तुम्ही जे संकल्प केले ते यशस्वी होत तुमच्या रूपानं एक सामान्य मुंबईकर आज मुंबईचं नेतृत्व करतोय याचा आम्हा सगळ्यांनाच खूप अभिमान आहे. आपले खूप खूप आभार, धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार.